Welcome you all again in botanical and nutraceutical point. Okay, we will continue with botanical and nutraceutical point. In this lecture, we will see about Garcinia. Okay, ज्याला आपण मराठीमध्ये कोकम म्हणतो. In last lecture, we have seen the nutraceutical properties of spirulina. Okay, की ज्याला spirulina that is blue green algae. ओके तर स्पिरुलिना विच इज मेनली यूज्ड ॲज अ प्रोटीन रिच डायट. ओके तर प्रोटीन रिच डायट म्हणून त्याचा यूज केला जातो. सो विल कंटिन्यू विथ नेक्स्ट पॉईंट दॅट इज गार्सिनिया ज्याला आपण कोकम म्हणतो. ओके यू आर ऑल अवेअर अबाउट दी गार्सिनिया. कोकमबद्दल तुम्हाला सगळं माहिती आहे. गार्सिनिया इंडिका आणि गार्सिनिया कंबोजे नावाचे आपल्याला 2 स्पीसीज ह्या लेक्चरमध्ये आपल्याला कव्हर करायचे आहेत. ओके तर जे आपण नॉर्मल जे कोकणामध्ये आहे ते गार्सिनिया इंडिका आहे कोकम. ओके तर इट बिलॉंग्स टू फॅमिली क्लुसिएसी. ओके तर ह्या क्लुसिएसी फॅमिलीमधले कॉमनली नोन ॲज क्लुसिएसी आपण मराठीमध्ये कोकम म्हणतो. विच इज एव्हरग्रीन ट्री. ओके वर्षभर त्याचे जे पानं आहेत ते हिरवीगार असतात. गार्सिनिया इंडिका इज इंडिजिनस टू वेस्टर्न घाट ऑफ इंडिया. सगळ्यात महत्त्वाचं हे जे गार्सिनिया आहे ते वेस्टर्न घाटमध्ये काय आहे ते इंडियाचं इंडेमिक आपलं इंडिजिनस आहे ओरिजिन. ओके सो इट फ्लावर्स इन नोव्हेंबर अँड फेब्रुवारी अँड फ्रूट राईप इन एप्रिल अँड मे. ओके आपल्याला माहिती आहे की एप्रिल मेमध्ये त्याचं फ्रूट काय होते मॅच्युअर होते. एप्रिल मेमध्ये त्याचं फ्रूट हार्वेस्टिंग केलं जातो. त्याचं वरचं साल काढून त्याला मीठ वगैरे लावून त्याला ड्राय केलं जातो आणि आपण त्याचं ॲज अ त्याचं ज्यूस बनवण्यासाठी असेल. ओके किंवा त्याचं फूडमध्ये त्याचे काही मेडिसिनल प्रॉपर्टीज आहेत ते आपण बघूया नेक्स्ट पॉईंटमध्ये. तर मेडिसिनल त्याचं फूडमध्ये यूज केलं जातं इन्स्टेड ऑफ टॅमॅरिंड. ओके तर द फ्रूट्स आर स्मॉल रेड इन स्मॉल मोस्ट केसेस. दी आउटर कवरिंग और रिंड ऑफ द फ्रूट इज टिपिकली ड्राईड इन सन अँड इज कॉल्ड एज कोकम ऑर आमसूल. ओके तर त्याला कोकम किंवा आमसूल म्हटलं जातं. ते फ्रूट रिंड म्हणजे टिपिकली त्याचं जे साल आहे ते आपण साल त्याचं यूज करतो. ओके सो त्याच्यामध्ये भरपूर मेडिसिनल प्रॉपर्टीज आहेत. सो दिस इज गार्सिनिया इंडिका. आपल्याला माहिती आहे हे कोकम. ओके मॅच्युअर झाल्यानंतर अशा पद्धतीने हे रेड होतो आणि ते आपण त्याचं साल आपण यूज करतो. ओके ह्याच्यामध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यू काय आहेत आपल्याला फोकस करायचं आहे मेनली न्यूट्रिशनल पॉईंट ऑफ व्ह्यूनं. ओके तर ह्याच्यामध्ये न्यूट्रिशनल काय काय आहेत सगळ्यात महत्त्वाचं तर कोकम फ्रूट इज ॲसिडिक विथ pH बिटवीन 1.5 to 2%. ओके असं आपल्याला माहिती आहे की हा पित्तनाशक आहे. ओके ॲसिडिटी तर ॲसिडिक नेचर आहे तो फ्रूट. कोकमचं जे फ्रूट आहे ॲसिड जास्त असतो त्याच्यामध्ये 1.5 to 2%. द फ्रूट ऑफ फ्रेश वेट. ओके जे फ्रेश वेट फ्रूट आहे बेसेस कंटेन प्रोटीन 1%, टॅनिन 1.7%, त्यामध्ये पेक्टिन 0.9%, टोटल शुगर 4.1, क्रूड फॅट 1.4, ऑर्गॅनिक ॲसिड सगळ्यात जास्त असतो किती आहे 5.9% आणि अँथोसायनिन पिगमेंट की ज्याच्यामुळं तो रेड होतो. ओके तर हे अँथोसायनिन 2.4% असतो. सगळ्यात जास्त काय आहे याच्यामध्ये ऑर्गॅनिक ॲसिड आहे. तर ते ऑर्गॅनिक ॲसिड कुठलं आहे तर ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं हायड्रॉक्झी सायट्रिक ॲसिड. ओके सो कोकम contain 2 major active compounds having nutraceutical properties namely garcinol and hydroxycitric acid. सगळ्यात महत्त्वाचं तर कोकममध्ये सगळ्यात महत्त्वाचे 2 मेजर ॲक्टिव्ह कंपाऊंड्स ह्याच्यामध्ये आहेत. हे इम्पॉर्टंट पॉईंट आहे खूप महत्त्वाचं. गार्सिनॉल आणि हायड्रॉक्झीसायट्रिक ॲसिड असे 2 केमिकल कंपाऊंड्स आहेत की ज्याच्यामध्ये न्यूट्रिशनली व्हॅल्यू आहे. हायड्रॉक्झीसायट्रिक ॲसिड आणि गार्सिनॉल. ओके सो बोथ ऑफ दीज कंपाऊंड्स आर प्रेझेंट इन द रिंड ऑफ कोकम. तर सगळ्यात महत्त्वाचं हे सालीमध्ये जास्त असतो. ओके हायड्रॉक्झीसायट्रिक ॲसिड म्हणजे शाला शॉर्टमध्ये HCA असं म्हणायचं आणि दुसरा आहे गार्सिनॉल. तर फ्रूट रिंड म्हणजे सालीमध्ये जास्त क्वांटिटीमध्ये असतो तो. सो दिस इज ऑल अबाउट दी न्यूट्रिशनल पॉईंट ऑफ व्ह्यू. ओके तर त्याचं लास्ट पॉईंट आहे ते म्हणजे त्याचं युजेस. ह्याचं युजेस काय आहे कोकमचं. सो कोकम इज यूज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ इनडायजेशन. ओके आपण ते फूडमध्ये टाकतो. आपण वेगवेगळ्या आपण जे भाजी वगैरे बनवतो. ओके ज्या ठिकाणी चिंच वगैरे पिकतो त्या ठिकाणी ते लोक चिंच यूज करते. आंबट असतो तो सुद्धा. आणि ज्या ठिकाणी चिंच नाही पिकत कोकणामध्ये चिंच नाही येत जास्त करून मग इथं कोकम त्याच्या बदल्यात यूज केलं जातं. ओके म्हणजे त्याच्यामुळं काय होतं डायजेशन आपलं जे भाजी आपण करतो त्या भाजी खाल्ल्यामुळं आपल्या पोटाची मधलं जे फूड आहे ते डायजेशन चांगलं होतं. म्हणजे डायजेशन चांगलं होतं पहिली गोष्ट म्हणजे कोकममुळं. त्यानंतर इट हेल्प टू रिड्यूस कॉन्स्टिपेशन अँड डायरिया. ओके कॉन्स्टिपेशनचं कोणाला जे प्रॉब्लेम आहे किंवा डायरिया वगैरे होऊ देत नाही. अँटीबॅक्टेरियल वगैरे हा काय करतो काम करतो. ओके डायरियावर सुद्धा चांगला आहे. सो डायरिया म्हणजे काय नेमकं डायरिया म्हणजे मोस्टली त्याला काय डिसेंट्री.
ओके, डायरिया झाल्यामुळे डिसेंट्री होते, आपले बॉवेल्स जे बॉवेल हे आहे त्याच्यामध्ये लिक्विडिटी त्यामधून जास्त असतो, लूज स्टूल तयार होतो, वॉटरी कन्सिस्टन्सी. तर डायरिया हे वेगवेगळ्या प्रकारचे डायरिया आहेत, हे कन्सिस्टंट डायरिया आहे, क्रॉनिक डायरिया आहे. ओके, तर सगळ्यात महत्त्वाचं डायरिया झालं की आपल्याला पोटात दुखायला लागते, दॅट इज ॲब्डोमेन पेन अँड क्रॅम्प. ओके, पोट असं क्रॅम्प धरल्यासारखी होती. दुसरे सिम्पटम्स काय डायरिया झाल्यानंतर ना, ते म्हणजे अर्जंट नीड टू हॅव अ बोवेल मुवमेंट. ओके, म्हणजे जास्त आपल्याला जुलाब लागतो, दॅट इज डिसेंट्री आपण त्याला म्हणतो. त्यानंतर ना फिवर ऑर चिल्स. ओके, आपल्याला थंडी वाजायला लागते आणि ताप येतो आपल्याला डायरिया झाला की. त्यानंतर ना लूज स्टूल. ओके, डिसेंट्री, वॉटर कन्सिस्टन्सी, त्याच्यामध्ये वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन, वॉटर त्याच्यामध्ये जास्त येतो. ओके, तर हे डायरियाचे काय ते सिम्पटम्स आहेत. तर हे ह्याच्या सगळ्यावरती डायरियावरती बेस्ट आहे कोकम. कोकम खाल्ल्यामुळं आपलं डायजेशन चांगलं होतं, अँटीबॅक्टेरियल म्हणून काम करतो हा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डायरिया जे आहे, ज्या लोकांना डायरिया प्रॉब्लेम झालेला आहे त्यांनी हे कोकमचं ज्यूस किंवा ते फूडमध्ये टाकून ते आपण खाल्लं पाहिजे. त्यामुळं कॉन्स्टिपेशन आणि डायरिया यांचा प्रॉब्लेम काय होतो, दूर होतो. हे सगळ्यात महत्त्वाचं मेडिसिनल प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये आहेत. दुसरं म्हणजे काय की रिड्यूस अपेअरन्स ऑफ रिंकल्स अँड स्कार्स. ओके, स्किनवरती आपल्याला रिंकल्स, सुरकुत्या पडले असेल, ओके, तर ते रिंकलसुद्धा कमी करतो. स्किनवरती स्कार जर फोडं वगैरे जर आले असतील किंवा त्या फोडं आल्यानंतर आपल्याला जे काही ते जे स्कार्स आहेत ते म्हणजे त्याचे जे डाग आहेत ते सुद्धा काही होते, कमी होते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते अँटी ॲलर्जेटिक ॲक्शन आहे हा. ओके, हेल्प टू रिड्यूस द सिव्हिरिटी ऑफ द ॲलर्जेटिक रिॲक्शन्स ऑर रॅशेस ऑन द स्किन. काही लोकांना ॲलर्जीमुळं स्किनवरती रॅश पडतो, तर ते सुद्धा काय करतो, कमी करतो. ओके, रिंकल्स कमी करतो, सुरकुत्या पडणाऱ्या स्किनवरती. त्यामुळं स्किनवरती सुद्धा हा खूप महत्त्वाचं मेडिसिनल प्रॉपर्टी ह्या कोकममध्ये आहे. नंतर अँटीऑक्सिडंट पोटेन्शियल जर तर आहे ह्याच्यामध्ये. अँटीऑक्सिडंट म्हणजे जे ऑक्सिडेटिव्ह मॉलिक्युल्स आहेत, हायड्रॉक्सी रॅडिकल, सिंगलेट ऑक्सिजन, हायड्रोजन रॅडिकल्स, दीज आर दी ऑक्सिडेटिव्ह मॉलिक्युल्स. हे खूप टॉक्झिक आहेत. ओके, आपल्या सेलमधले जे प्रोटीन्स, लिपिड्स आहेत त्यांना ब्रेकडाऊन करायचं काम करतो. मग त्याच्या विरुद्ध अगेन्स्ट त्याला आपण म्हणतो अँटीऑक्सिडंट पोटेन्शियल. तर ह्या कोकममध्ये अँटीऑक्सिडंट पोटेन्शियल एवढं मेडिसिनल प्रॉपर्टी ह्याच्यामध्ये आहे. ओके, त्यानंतर अँटी इन्फ्लमेटरी ॲक्टिव्हिटी सगळ्यात महत्त्वाचं अँटी इन्फ्लमेटरी म्हणून सुद्धा हा काम करतो. ओके, अँटी इन्फ्लमेटरी म्हणजे बऱ्याचदा आपण युनिट फर्स्टमध्ये ह्याचं बघितलेलं आहे, इन्फ्लेशन म्हणजे काय, इन्फ्लमेटरी म्हणजे काय. सो त्याच्या अगेन्स्ट अँटी इन्फ्लमेटरी म्हणून सुद्धा काम करतो गार्सिनिया. अँड इट ऑल्सो गिव्ज रिलीफ इन आर्थरायटिस, सगळ्यात महत्त्वाचं. ओके, आर्थरायटिस म्हणजे जे बोन, हाडे दुखणे वगैरे, सांधेदुखी जे प्रॉब्लेम्स आहेत, गाऊट, आपल्या बॉडीमध्ये युरिक ॲसिड जर वाढला की गाऊट हा डिसीज होतो, की ज्याच्यामुळं आपले जेवढे काही कोपरे आहेत, ओके, हाताचे, पायाचे कोपरे जे आहेत की ओके, जिथं आपण ते बेंड करू शकतो, पाय वगैरे, ओके, हात वगैरे बेंड करू शकतो, तर ते युरिक ॲसिड जर वाढला आपल्या बॉडीमध्ये, गाऊट डिसीज होतो. आर्थरायटिस रिलेटेड टू बोन. ओके, तर ह्या सगळ्यावरती सुद्धा काय आहे, कोकम हे चांगला औषधी गुणधर्म असणारं प्लांट आहे. त्याचे फ्रूट्स रिंड मोस्टली, अँड इट ऑल्सो बूस्ट दी इम्युन सिस्टीम. ओके, आपल्या बॉडीमध्ये जे इम्युन सिस्टीम आहे ते इम्युन पॉवर कोकम सेवन केल्यामुळे वाढतो. लास्ट स्लाईडमध्ये आपण बघितलं की याच्यामध्ये 2 गार्सिनॉल. ओके, त्यानंतर दुसरं एक आहे सबस्टन्स केमिकल, ते म्हणजे हायड्रॉक्सी सायट्रिक ॲसिड, त्याला आपण म्हटलं HCA. ओके, तर त्याच्यामधलं हायड्रॉक्सी सायट्रिक ॲसिड जे आहे विच फंक्शन ॲज अ ॲपेटाईट सप्रेसंट. ओके, ॲपेटाईट म्हणजे काय, भूक मंदावणे वगैरे जे प्रकार आहे, म्हणजे भूक लागत नाही वगैरे काय, तर ते काय करतो, तो कमी करतो, म्हणजे भूक लागायला लागते टाईम टू टाईम आपल्याला. ओके, मग ह्याचं जर आपण ज्यूस, कोकमचं शरबत वगैरे जर पिलं आपण, त्याचं ज्यूस, तर आपल्याला चांगल्या टाईम टू टाईम आपल्याला काय होतो, भूक लागते. त्यानंतर हेल्प इन वेट लॉस, सगळ्यात महत्त्वाचं. ओके, तर गार्सिनिया कंबोजियामध्ये आपण बघूया वेट लॉसवरती ह्या सगळ्यात चांगलं. ओके, कोलेस्ट्रॉल वगैरे बॉडीमधलं आपलं कमी करतो, तर वेट लॉसवरती कोकम हा सगळ्यात महत्त्वाचं काम करतो. ओके, दिस इज ऑल अबाउट गार्सिनिया इंडिका. ओके, तर गार्सिनिया, आता नेक्स्ट पॉईंट बघायचं, दुसरं एक प्लांट आहे आपल्या सिलेबसमध्ये, ते आहे गार्सिनिया कंबोजिया. ओके, तर गार्सिनिया कंबोजिया हा वेगळा स्पेसिस आहे गार्सिनियाचा. मोस्टली कर्नाटकामध्ये, म्हणजे वेस्टर्न घाट, म्हणजे हे सह्याद्रीचं जे डोंगर खाली आपल्याला कन्याकुमारीपर्यंत जे गेलेलं आहे वेस्टर्न घाटचं, तर ते कोकणामधलं जे जंगल आहे, कर्नाटकातलं जे जंगल आहे वेस्टर्न साईडचं, तर त्या रिजनमध्ये हा गार्सिनिया कंबोजिया नावाचा एक, हा सुद्धा कोकमच आहे, पण कोकममधला वेगळा कोकम आहे. फक्त आपल्याला हा भोपळ्यासारखा दिसतो, छोटा. ओके, हा सुद्धा छोटाच असतो कोकमसारखाच, साईज एवढी, फक्त त्याचं जे फ्रूटचं जे आकार आहे ते वेगळं आहे. ओके, त्याचं सायंटिफिक नेम आहे गार्सिनिया कंबोजिया.
दिस इज व्हेरी हायली मेडिसिनल प्रॉपर्टी हा सुद्धा. ओके, गार्सिनिया इंडिका एवढंच हा सुद्धा मेडिसिनल प्रॉपर्टीज आहे. ओके, यू कॅन सी द रॉ फ्रूट्स. ओके, म्हणजे जे नॉन राईप फ्रूट्स जे आहेत, पिकायच्या आधीचे कच्चे फ्रूट्स हिरवेगार, आणि पिकल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीनं येलोविश आपल्याला काय दिसतो, फ्रूट दिसतो. ओके, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, इट इज कल्टिवेटेड फॉर इट्स फ्रूट इन साऊथ ईस्ट आशिया. साऊथ ईस्ट आशियामध्ये याचं कल्टिवेशन केलं जातं. वेस्ट अँड सेंट्रल आफ्रिका, इंडियामध्ये मोस्टली कोस्टल कर्नाटका आणि केरळामध्ये. इट ग्रोज वेल इन अ मॉइस्ट फॉरेस्ट, म्हणजे मॉइस्ट फॉरेस्ट जिथं आर्द्रता ह्युमिडिटी वगैरे जास्त आहे. ओके, ज्या रिजनमध्ये त्या ह्युमिड रिजनमध्ये हा कोकम चांगल्या पद्धतीनं ग्रो करतो, फास्ट ग्रो होतो. द फ्रूट्स लुक्स मोर लाईक स्मॉल येलोविश, ग्रीनिश और समटाईम रेडिश पंपकिन लाईक. ओके, म्हणजे भोपळ्यासारखा हे छोटासा फ्रूट आपल्याला दिसतो. हे गार्सिनिया, त्याचं नाव आहे कंबोजिया. द ड्राईड आउटर रेंड ऑफ द फ्रूट्स इज ब्राऊन और ब्लॅक इन कलर, म्हणजे ह्याचंसुद्धा सालच, जसं की आपल्याकडचं जे कोकम गार्सिनिया इंडिका आहे, तिकड कर्नाटकामधलं गार्सिनिया कोकम, हे सुद्धा ह्याचं सालच यूज केलं जातं त्याच्यामध्ये. ओके, दिस इज सम अशा पद्धती सम गार्सिनिया प्रोडक्ट्स, गार्सिनिया कंबोजिया प्रोडक्ट्स विच आर अवेलेबल इन द मार्केट. ओके, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे, न्यूट्री राईस, म्हणजे हे मोस्टली ह्याच्यावरती लिहिलं आहे बघा, सपोर्ट वेट लॉस. ओके, त्यानंतर हेल्दी वेट मॅनेजमेंट म्हणून ह्याचा यूज केला जातो. ओके, त्यानंतर नॉन GMO इन्ग्रेडियंट, म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम, तर त्याच्यामध्ये काय नाही आहे हे. नंतर ती एक मोर पिअर सर्वायव्हल. ओके, तर सगळ्यात महत्त्वाचं हे वेट लॉसवरती ह्याचं सप्लिमेंटरी म्हणून यूज त्याचं केलं जातं, गार्सिनिया कंबोजियापासून बनवलेला. की हे खूप मेडिसिनल प्रॉपर्टीज आहेत. ओके, तर सगळ्यात महत्त्वाचं जे प्रोटीन रिच वगैरे आपल्याला जे म्हणजे जे बॉडी बिल्डर आहेत, तर बॉडी बिल्डरसाठी जे खाद्य असतो, ओके, त्याच्यामध्ये सुद्धा गार्सिनिया कंबोजियाचं चूर्ण असतं, म्हणजे पावडर असतो. तर त्यांच्यामध्ये फॅट कमी करण्यासाठी, फॅट जे एक्स्ट्रा जे वेट आहे ते वेट कमी करण्यासाठी ह्याचं मोस्टली गार्सिनिया कंबोजियाचं यूज केलं जातं. ओके, नेक्स्ट पॉईंट, गार्सिनिया कंबोजियाच्या आज आपण बघूया युजेस काय आहेत गार्सिनियाचे. ओके, फ्रूट रिंड अँड एक्स्ट्रॅक्ट आर यूज इन कुकिंग इन प्लेस ऑफ टॅमेरिंड. ओके, मगाशी आपण डिस्कस केलं की ज्या एरियामध्ये चिंच पिकत नाही आहे, मग त्या लोक कोकमचा यूज करतात. जसं की कोकणामध्ये आपण कोकमचा यूज करतो. ओके, त्याला एक आंबटपणा येण्यासाठी त्या आपण जे आमटी बनवतो, ओके, जे काही आपण कोकम टाकून जे आपण भाजी बनवतो, तर त्यामध्ये थोडाफार आंबटपणा येण्यासाठी आणि त्याच्या ज्या काही मेडिसिनल प्रॉपर्टी, आणि त्याचं ते सेवन केल्यामुळे आपलं डायजेशन पण चांगलं होतं. ओके, तर टॅमेरिंडच्या बदल्यात आपण कोकम घेतो. ओके, त्यानंतर हायड्रॉक्झी सायट्रिक ॲसिड प्रेझेंट इन द गार्सिनिया कंबोजिया हेल्प टू रिड्यूस वेट लॉस. ओके, वेट जे आहे आपल्या बॉडीचं वेट कमी करतो. ओके, त्यानंतर गार्सिनॉल. ओके, सगळ्यात महत्त्वाचं हायड्रॉक्झी सायट्रिक ॲसिड आणि गार्सिनॉल हे दोन महत्त्वाचे केमिकल सबस्टन्स याच्यामध्ये आहेत. तो गार्सिनॉल प्रेझेंट इन द फ्रूट इज रिस्पॉन्सिबल फॉर अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी. गार्सिनॉलमुळं ह्याच्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी ह्याच्यामध्ये मिळते. ओके, सो दिस इज ऑल अबाउट गार्सिनिया. आपण बघितले गार्सिनिया इंडिका आणि गार्सिनिया कंबोजिया. ओके, हे दोन फ्रूटचे जे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स, त्यानंतर त्यांचे थेरापेटिक युजेस, त्यांचे न्यूट्रिशनल व्हॅल्यू, आणि त्यांचे लास्टली त्यांचे युजेस. ओके, टुडे वी विल स्टॉप हिअर.